निराधार योजना, संजय गांधी निराधार योजनेच्या 2 जुलै ही तारीख लाभार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची तारीख ठरणार आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण आहे की माननीय बच्चू कडू माजी आमदार बच्चू कडू यांनी जे आंदोलन केलं होतं ते आंदोलन बऱ्याच मागण्यांसाठी होतं आणि त्यात संजय गांधी निराधार योजना या योजनेचा सुद्धा समावेश होता। अपंगांसाठी म्हणजेच दिव्यांगांसाठी ज्या योजना आहेत त्यांचा सुद्धा समावेश होता। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा सुद्धा अशा बऱ्याच किंवा विधवा महिलांच्या जी पेन्शन मिळते त्याचा सुद्धा समावेश होता आणि हा समावेश होता फक्त अनुदान वाढीसाठी। अनुदान वाढावं या सर्व योजना आहेत महागाईनुसार यांचं अनुदान ही वाढवण्यात यावं असा बच्चूभाऊ कडू तसेच जनतेचा सुद्धा बऱ्याच पक्षांचा सुद्धा त्यांना पाठिंबा होता। तसा जनतेचा सुद्धा पाठिंबा होता की खरंच बाबा हे अनुदान वाढावं असा बच्चूभाऊ कडूंना पाठिंबा सुद्धा होता आणि यांनी हे आंदोलन केलं आणि त्याच संदर्भात मंत्रालयात 2 जुलैला बच्चूभाऊ कडू यांना मंत्रालयात बोलवलं आहे आणि त्याच वेळी ठरू पण शकतं हे जे संजय गांधी निराधार योजनेचे जे जनतेकडून मागणी आहे की जे आता 1,500 पेन्शन मिळते ते 1,500च्या वरती जाऊन 4,000 व्हावी असे बऱ्याच जनतेच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून मागणी आहे। काहींची मागणी आहे ही जी पेन्शन आहे ती महागाईनुसार 6,000 व्हावी अशी सुद्धा बऱ्याच लाभार्थ्यांची मागणी आहे आणि तोच प्रश्न बच्चूभाऊ कडू यांनी सरकारपुढे मांडून हे आंदोलन केलं होतं। 7 दिवसाचं उपोषण सुद्धा त्यांनी अन्नत्याग उपोषण सुद्धा केलं होतं आणि त्यांना जे मुख्यमंत्री आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन सुद्धा दिलं आहे आम्ही वेळोवेळी या मागण्या तुमच्या आहेत तो मान्य करू, त्याची बैठक घेऊ आणि मग तुमच्या या मागण्या मान्य करू असे सुद्धा आश्वासन दिलं आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल सुद्धा हेच आश्वासन दिले आहे आणि 2 जुलै ही तारीख संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना महत्त्वाची ठरू शकते। त्याच बैठकीत हे निर्णय होऊ शकतात। असे नाही झाले तर 30 जून ते 18 जुलै या कालावधीत तुम्हाला माहित आहे पावसाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि या अधिवेशनात बऱ्याच घोषणा केल्या जातात। अधिवेशनात ज्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या राज्याच्या संदर्भात ज्या ज्या काही घोषणा आहेत मग त्या आर्थिक असतील किंवा सामाजिक कोणत्याही ज्या घोषणा आहेत त्या पावसाळी अधिवेशनात कोणत्याही हिवाळे असो उन्हाळे असो किंवा पावसाळे ज्या गोष्टी आहेत त्याचं अधिवेशनात घोषणा केल्या जातात। त्यामुळे जर 2 जुलैला हा निर्णय झाला नाही तर अधिवेशनात मात्र नक्की हा निर्णय होणार असे सांगण्यात येत आहे किंवा होणारच आहे कारण अधिवेशनातच निर्णय घेतले जातात। जे महाराष्ट्र राज्यासंदर्भात किंवा कोणत्याही राज्यासंदर्भात जे निर्णय असतात ते अधिवेशनात घेतले जातात आणि हा संजय गांधी निराधार योजनेचा सुद्धा मुद्दा जे वाढीव अनुदान आहे तो सुद्धा मुद्दा 30 जून तो 18 जून पर्यंत घेतला जाऊ शकतो कारण हाच पिरियड आहे सरकारच्या हातामध्ये किंवा जो उपोषण करता आहे माननीय बच्चूभाऊ कडू हे सुद्धा आहे त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी सुद्धा हीच मागणी केली होती आणि त्यांना सुद्धा हे आश्वासन दिले आहे अधिवेशनात हे घोषणा केल्या जाते। सो महत्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना महत्वाचं सांगायचं म्हणजे त्यांना सर्वात महत्वाचा त्या अगोदर डीबीटी ऍक्टिव्ह करून घेणं महत्वाचं आहे। म्हणजे 30 जूनच्या अगोदर डीबीटी ऍक्टिव्ह करून घेणं हे खूप महत्वाचं आहे। तुमचा जर कोणाचा संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचा जर कोणाचा डीबीटी जर ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या कारण आपल्या केंद्र सरकारकडून मोदी सरकारकडूनच डीबीटी मार्फतच प्रत्येक योजनेचे पैसे हे जमा केले जातात। आता पीएम किसान योजनेचं म्हटलं तर त्याचे सुद्धा डायरेक्ट हप्ता डीबीटी मार्फत दिला जातो परंतु आता राज्यात सुद्धा तसेच केलं आहे। प्रत्येक ठिकाणी डीबीटी मार्फत प्रत्येक योजनेचे पैसे हे डीबीटी मार्फतच दिले जाणार आहेत कारण मधले जे दलाल किंवा एजंट आहेत हे पैसे भरपूर खातात त्यामुळे डायरेक्ट ट्रान्सफर पैसे केले जातात सरकारकडून डीबीटी मार्फत। त्यासाठी तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह असणं हे तितकंच महत्वाचं आहे। तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही कसं
ते ऑनलाईन सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ सुद्धा एक पोस्ट केला आहे, खूप दिवसापूर्वी तो व्हिडिओ पोस्ट केला आहे, परंतु तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा ऑनलाईन कसा डीबीटी ऍक्टिव्ह करायचा बरेच युट्यूबवरती व्हिडिओ सुद्धा आहेत, ते बघून सुद्धा तुम्ही घर बसल्या तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहू शकता। आणि जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या, तरच तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा पुढचा हप्ता येणार आहे। मग तो कितीही येऊ, वाढीव अनुदान येणारच आहे, कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांनी जे उपोषण केलं, जे आंदोलन केलं, त्यामध्ये सरकारने आश्वासन दिलेलं आहे आम्ही वाढवणार आहोत। मग ती किती वाढवणार आहेत माहित नाही, त्याचा फिक्स आकडा झालेला नाही, परंतु त्या अगोदर तुमचा आपल्या बाजूने क्लिअर असणे, लाभार्थ्यांच्या बाजूने क्लिअर असणे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला डीबीटी ऍक्टिव्ह करून घेणे ही खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर तुमचा आधार लिंक सुद्धा महत्त्वाचं आहे, म्हणजेच ई-केवायसी करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता प्रत्येक योजनेला प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी करणं हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुमचा जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। त्यानंतर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला जर तुमचा जमा नसेल तर तो जमा करा। तो सुद्धा तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन उत्पन्नाचा दाखला आणि तुमचा हयातीचा दाखला सुद्धा जमा करायचा राहिला असेल तर तो सुद्धा तुम्ही जमा करून घ्या। जर संजय गांधी निराधार योजना किंवा विधवा महिला पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग लाभार्थी असाल, तर कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला अनुदान किती वाढून पाहिजे ते, कारण बऱ्याच लाभार्थी असे आहेत की ज्यांना 6,000 पर्यंत अनुदान वाढून पाहिजे आणि त्यांचं बरोबर आहे, महागाई इतकी झाली आहे की 6,000 सुद्धा कमीच आहेत। 4,000 आता बच्चूभाऊ कडू यांच्याकडून 4,000 रुपये अनुदान मागण्यात आलेलं आहे। काही लाभार्थ्यांचं म्हणणं आहे 6,000 करावं, परंतु आता सरकारच ठरवणार आहे तो फिक्स आकडा तुम्हाला 30 जून तो 18 जुलै या कालावधीत करणार आहे। या कालावधीत नक्की हे अनुदान वाढवलं जाणार आहे, कारण हीच एक सरकारकडे संधी असते किंवा हीच एक वेळ असते की सरकारला या पिरियडमध्ये राज्याच्या ज्या काही आर्थिक, सामाजिक, राजकीय ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा त्यांना याच पिरियडमध्ये म्हणजे याच अधिवेशनात कराव्या लागतात। याच म्हणजे ह्या पावसाळी अधिवेशन आहे, उन्हाळी अधिवेशनात त्या घोषणा, हिवाळी अधिवेशनात त्या घोषणा आणि आता पावसाळा अधिवेशन आहे तर या पिरियड मधल्या घोषणा ती याच अधिवेशनात त्यांना कराव्या लागणार आहेत। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हे दिवस खूप महत्त्वाचे आहेत। त्यांना ह्याच दिवसामध्ये समजणार आहे त्यांचं अनुदान हे किती वाढलेलं आहे। बऱ्याच लाभार्थ्यांना आतापर्यंत काही हप्ते आलेले नाहीत, ते हप्ते का आले नाही ते तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तहसीलदार कार्यालयामध्ये पोर्टलद्वारे चेक करू शकता की तुमचे हे हप्ते का आलेले नाहीत। त्याचं कारण सुद्धा कळतं किंवा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले आहेत हे सुद्धा त्या पोर्टलवरती कळतं। त्यामुळे तुमचे जर हप्ते थकीत असतील तर तुम्ही तेथे जाऊन चौकशी करू शकता आणि जे काही तुमची पूर्ण प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस 30 तारखेपर्यंत, आता 2च दिवस राहिलेले आहेत, 30 तारखेपर्यंत करून घ्या, तरच तुम्हाला यानंतरचे हप्ते हे येणार आहेत। त्यामुळे जी प्रोसेस राहिली आहे ती 30 तारखेपर्यंत करून घ्या। 30 ते 18 जुलै हा पिरियड संजय गांधी निराधार योजना, विधवा महिला पेन्शन योजना, दिव्यांग पेन्शन योजना किंवा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी असेल, पीएम किसानचा हप्ता असेल, नमो शेतकरीचा हप्ता असेल, या सर्वांसाठी 30 जून तो 18 जुलै ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण यातच अधिवेशन आहे आणि सरकारला सुद्धा ही तारीख खूप महत्त्वाची आहे, कारण या अधिवेशनात सरकारला बऱ्याच या 2-3 महिन्याच्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणा सरकारला पावसाळी अधिवेशनातच कराव्या लागणार आहेत आणि 30 जून ते 18 जुलैमध्ये हे अधिवेशन चालू राहणार आहे। या अधिवेशनात तुमच्या सर्व घोषणा ज्या आहेत, ज्या मागण्या आहेत ते मान्य केल्या जाणार आहेत। त्यामुळे आता किती पैसे होतात ही गोष्ट वेगळी आहे, परंतु वाढीव अनुदान होणार हे मात्र नक्की, कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांना आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारने आश्वासन दिले होते, ते सरकारला कोणत्याही परिस्थितीत पूर्णच करावी लागणार आहेत। त्यामुळे ही तारीख
खूप महत्त्वाचे आहे। त्या अगोदर 30 तारखेच्या अगोदर तुमच्या ज्या प्रोसेस राहिल्या आहेत, तुमच्या बाजूने लाभार्थ्यांनी क्लिअर राहावं यासाठी ज्या प्रोसेस राहिल्या आहेत त्या प्रोसेस करून घ्या। सर्वात महत्त्वाचं तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। कोणतीही योजना असेल तर तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह हा करून घ्या, कारण सरकारच्या, राज्याच्या असो किंवा केंद्राच्या असो, सर्व योजनांचे पैसे हे डीबीटी मार्फत तुमच्या खात्यामध्ये जमा करणे सुरू केलेले आहे। केंद्राकडून ही पहिल्यांदा प्रोसेस सुरू केलेली आहे। आता हळूहळू राज्यात सुद्धा प्रत्येक योजनेसाठी डीबीटी ऍक्टिव्ह असणे हे महत्त्वाचे आहे। त्यामुळे जर कुणाचा डीबीटी ऍक्टिव्ह राहिला असेल करायचा तर तुम्ही ऑनलाईन जाऊन एकदा चेक करा तुमचा डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, आणि नसेल तर तुम्ही बँकेत जाऊन डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या, तरच तुम्हाला यानंतरचे ज्या योजनांचे पैसे आहेत, सर्वात महत्त्वाचं वाढीव अनुदान येणार आहे ते सुद्धा येणार आहे। ही कामाची आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत धन्यवाद।